गेली अनेक वर्षे विश्रामबागमधील असलेले अतिक्रमण आज महापालिकेने हटवले। त्यामुळे संतप्त झालेल्या खोकीधारकांनी आयुक्त व सरकारवर हल्लाबोल केला व त्यांचा निषेध केला। काय सरकार आहे बीजेपी त्यांना नुसतं हिंदू मुस्लिम केल्याशिवाय काय दुसरं येत नाही। त्यांना फक्त हिंदू मुस्लिम करायची, गोरगरिबांना मारून टाकायचे एवढेच आहे। आम्ही कमवून काय आलो तर भीक मागून खायचं काय मी हे सांगा। मोठमोठे देणार तुम्ही सुसाईड व्हायला लागले कशासाठी? लोकांच्या गरीबाच्या पोटावर पाय आणून तुम्हाला काय मिळालं? जनतेची आवाज कोण ऐकणार? कोण ऐकणार जनतेची आवाज? कोण गरीबाची आवाज? जेसीबी खाली पडा म्हणतो लोकांना। काय सांगतोय जेसीबी वाला? जेसीबी खाली पडा म्हणतो। आमची लहान लहान मुलं आणून जेसीबी खाली टाकू का आम्ही? आम्ही जगायचं कसं? सरकार येते ना आम्हाला। आज जर सगळी दुकानं जर बंद झाली तर उद्या गुन्हेगारीच वाढणार आहे, दुसरं काय होणार नाही। हाणामारी होणार आहे। कोणाच्या पोटात पैसे देत नाही, काय नाही। सकाळी 6ला येऊन संध्याकाळी दुकान बंद करतोय मी। पालकमंत्री म्हणतात आयुक्त चांगलं काम करतात म्हणून। करून आम्ही मेहनतीचं काहीतरी उभं केलं होतं आणि ते सगळं वाचलवली तुम्ही। त्यांचं म्हणणं आहे इथं बेकायदेशीर सगळ्या गोष्टी चालतात। बेकायदेशीर वागतो त्यावर तुम्ही कारवाई करा। सगळ्या दुकानावर कारवाई करताय बेकायदेशीर आहे। बेकायदेशीर वागतात ना, त्याच्यावर तुम्ही आमच्या गरीबाच्या मोटर पाय मारायला आहे। सगळ्यांची घरं जाणार आणि मग महापालिकेला भाडं भरतो। आमच्याकडे महापालिकेकडनं बोला। महापालिकेकडून नाही, महापालिकेला आयुक्त साहेबांना आम्ही भेटल्यानंतर 1987 पासून आमच्या इथं दावा चालू आहे। ही जागा खाजगी मालकीची आहे। ही जी दिसते ही जागा खाजगी मालकीची आहे। त्याच्याकडं 7/7 आहे। महानगरपालिकेचा याच्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप नाही आहे किंवा त्याची जागा नाही आहे। मुळात ही जागा मालकी हक्काची आहे, खाजगी मालकी। तरी सुद्धा हे शनिवारी संध्याकाळी 9 वाजता रात्री इथं येऊन आहे ना नोटिसा वाटले। त्यामुळं यांचा अधिकारात 365 दिवस अधिकारी सांगतो आमचे इथे अधिकार आहेत। 365 दिवस आम्ही हे चालवतो, पण हे खरंच गोरगरिबांचे लोक आहेत। जागाच मुळात तुमची नाही आहे तर हे प्रशासन पाडायला कसं आहे? मला सांगा, आयुक्तांना मगाशी विचारलं आम्ही नागरिकांच्या वतीनं की ही जी अतिक्रमणाची कारवाई आहे ही अधिकृत आहे का? तर आयुक्तांनी सरळ सांगितलं ही नोटिसा देऊन अधिकृत कारवाई आहे। जर ऐकून घ्या, खाजगी काय ह्याच्यामध्ये जर अतिक्रमण होत असेल तर तुम्हा लोकांचा ह्याच्यावर आक्षेप काय आहे? तर ह्याच्यावरती मी तुम्हाला सांगतो, इथं आता महापौर किंवा आयुक्तांनी सांगितलं असेल की बाबा ही जागा अशी